सर्वांना साईराम, सुप्रभात। आज दिवस दुसरा, 24 तारीख। सकाळची आरती चालू झाली आहे। सर्व आरतीला बसलेत, अजून अर्धे यायचे। साईराम, दिवस दुसरा। आजचा नाश्ता आहे मेंदूवडा, गरम गरम सांबार आणि चटणी। बायकांनी सुरुवात घेतली करायला, मी घेतले करायला। बाबा खाऊन झालेत, बाकीचे आता हो खायला बसतायत। साईराम, बाकीचे आता बसतायत खायला। ताई आलेल्या आहेत खायला। ताई विचार करतात बसू काय करू। चला नाश्ता करायला या। आता आम्ही दुपारचा हॉल्ट्या गणेश पाटलांचा बंगला भिवंडी पोचलो आम्ही बंगल्याच्या इथे। सगळे आता हिशोबाला बसलेत। या हॉलला सगळे हिशोब करतात, हिशोबाला बसलेत, पावती बुकं जमा करतात। आता दुपारची आरती होईल, दुपारची आरती झाली की मग सगळे जेवतील आणि मग थोडा वेळ झोपून मग आम्ही संध्याकाळी निघू। त्यांचे 2 कुत्रे हस्की, पिल्लू पण आहे तिकडे। पण ते साधं आहे काय की हस्कीच आहे? नाही, साधं आहे ना। हां, यांचं अजून झालं नाही ना दोघांचं। चला आता आपण आरतीला भेटूया। साईराम। जोडी लोंबतसे नाम करी, त्रिशूल डमरुधारी, भक्तावरद सदा सुखकारी, देशील मुक्तीचारी, सायेबा श्रीपादुका जपमाला, कमंडलू मृगशाला, धारण करशील बा नागजटा, मुकुट शोभतो माता, ऐसा येईबा पर तुझे। हे गणेश पाटील काकांचं घर आहे। मी नाही काढले तुमचे फोटो, मी फक्त व्हिडिओ काढते। मी कोणाचेच फोटो नाही काढले काका, मी फक्त व्हिडिओ काढते, मी फोटो काढतच नाही कोणाचे। हे काकांचं घर आहे, पाटील काकांचं। खूप मोठं आहे, बंगला आहे। मी बाहेरून दाखवलं मगाशी, आता आतमधून दाखवते। दोन कुत्रे, ए बेला, ही बेला माझी बेला बघायला पाहिजे होतीस। माझी बेला तुझ्यापेक्षा पण छान दिसते माहिती आहे का तुला। आणि याचं नाव काय सांगितलं रे? याचं नाव नाही विचारलं। त्यांचा बच्चा। आता हे सगळेजण जेवायला बसतात। आता सगळे जेवायला बसत आहेत। चला जेवून घेऊया आधी। आजचा मेनू आहे, चपला बाजूला करा ना मामा, चपला बाजूला करा म्हणजे जेवायला होईल। चपला बाजूला करा। चपला बॅगा बाजूला करा म्हणजे जेवायला जागा होईल। आजचा मेनू काय आहे? काकडी, लोणचं, जिलेबी, सलाड, भात, डाळ, एक नंबर वांगे बटाट्याची भाजी केली आहे आणि पुऱ्या तळतोय मस्तपैकी। चला आजचा मेनू खाऊया, मग आपण बोलूया। साईराम। पालखी निघाली ती पायी पायी, आत बसला शिर्डीचा साई। 7च्या आरतीला हॉटेल शंग्रीला। बाया दमल्यात खूप। चला आता आपण जाऊया हॉटेल शंग्रीलाला आरती करायला। पालखी पुढे ठेवले,
आम्ही आता फ्रेश झालो, आता पालखीकडे चाललो. ते लाल लाल घोडे आहेत, काळोखामुळे दिसतात की नाही माहीत नाही. आपल्या गाडीचा आवाज येतोय काय? हे बघा म्हणत ना एक आहे कोण? अरे शंगरीलाला पोचले. ही आमची पालखी आहे, पोरांची एकजूट झाली आहे. आम्ही आता पोचलो आहे. चला आरती झाल्यावर भेटूया. साईराम. पडगा आमचं रात्रीचं हॉल्ट आहे. लोक झोपली आहेत पण आम्ही अजून हॉल्टवर नाही पोचलो आहे. आता आम्ही हॉल्टवर जातो, जेवणार आणि पहिल्या माळ्यावर आमचा हॉल्ट आहे. तिथे बॅगा घेऊन जाणार, त्याच्यामुळे आता ताकद नाही आहे म्हणून हा ब्लॉग इथेच संपला. चला आजचा दुसरा दिवस संपला. साईराम.